बकासूरला आज पहिल्यांदाच आणलं राहिलं शेपा. आणि बाकीचे आपले ढोरं तिकडे. आज आमचा लहान भाऊ सायनाथ पण आला आहे आमच्यासोबत. आज बुधवारची शाळा लवकर सुटली त्याची, पहाटून शाळा होती. तर हे बघा बकासूर इकडे मस्त चरायला आहे. बाकीचे ढोरं आपले तिकडे आहेत शेपा, बाकीचे ढोरं. आणि इकडं मसडी गिसडी मोंडी गेली तिकडं शेपा बकासूर. तर चला ती मोंडी हाणतो मी इकडं. तर मोंडी कलवली मित्रांनो. आता हे आपले ढोरं आता इकडे आले धुऱ्याकाठी. या हे पहा कशी सगळी गँग सर आली मस्त इकडं. तर गाई जर आपले ढोरं चरायला मस्त तिकडं. आणि मी आलो होता या लिंबाखाली. हे पहा लिंबे मस्त सावली लिंबाची. तिकडं माझा भाऊ बसलाय. पहा आता मोंडी ती डबल गेली, डबल करून आणा भाई. ती एक त्या झाडाखाली बसलंय हो, हे एका झाडाच्या खाली बसले ढोरं मी वळायलो. चला आता ढोरं गिरं कलवतो मी. डबल मोंडी गेली तिला कलवणं भाग घ्या नेमका घालतो बरं. चला कलवतो. आमचे गुरं काय म्हणजे बसू देतात नाही हो. पहा आता म्हणजे बसलं की तिकडे चालले त्या काठाला. आता दगड हाणून लावाल तिकडे. पहा बकासूर. बकासूर आज किती खतरनाक दिसत आहे पहा मित्रांनो. ते पहा त्याच्या पोटाला भारी बांधली जराशी. तर त्याचं कारण तुम्हाला माहीतच असेल जाऊन बांधली असेल. तर इकडं पहा आता मग जाणं लागते डबल एकदा गेले ढोरं. तर चला एकदा कलवतो डबल एकदा दिया. हे पहा कोणत्या टेकडीवर बसलो होतो मी मस्त. तर चला कलवतो यायला. चला 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 चला. दिले याची तोंड गिंड कलून आता जाऊन नेमकं त्या झाडाखाली बसावं म्हणलं की भाऊ आपले चालले तिकडं सूर्याकडं. हे आमच्या चुलत काकाचं सोयाबीन आहे. तर भाऊला सोयाबीनाची खूपच आवड आहे. गोसायतली तर जाऊ द्या. सर मस्त आता जरा थांबून नेतो तिकडे तळ्याकडे यायला. तळ्याकडे नेतो मित्रांनो. स्किप करू नका व्हिडिओ. इथून माझा म्हणजे तळ्याकडे एवढा भारी व्ह्यू आहे की तुम्हाला दाखवतो मी कसं आहे तळं हे कसं नाही. तर स्किप करू नका व्हिडिओ. तर चला मग आता जरा थांबून नेतो तळ्याकडे यायला. तर आता मस्त चरायला आहे मित्रांनो. म्हणजे आता कसं आहे विषय म्हणजे त्याला हे नाही इकडे चरायची तेवढी सवय नाही. तर ते जास्तीत जास्त म्हणजे कोठ्यावर राहते. आम्ही घरी चारा पाणी करत जाऊ. पण आता आणालो इकडे चराय. आता चरायला मस्त. बकासूरला आहे ना गवताची छोटीशी पेंडी करून खाऊ घालत आहे. त्याला दाखव पेंडी दाखव. इकडं बा पेंडी गवताची छोटी. आता त्याला एवढं मोठं खा असं काल खायला ते चढू दे मस्त आरामशी चरायला. बघा याच्या तोंडात आहे ना पन्नी चिपकली. आता खाईली असं भेवाटत आहे मला. आणि पकडू का देईन झाला आपला घोरा बा. हा फायनली गाईच घेतलं तोडून मी तिच्या हातातलं. आम्हाला लय घुमवलं त्यानं. मला वाटलं पकडू दे का नाही. बाई बिस्लरीची स्टिकर आहे. बरं झालं खात होतं ते तिच्या तोंडात चिपकलं म्हणून काही विषय नाही. म्हणून वाचलं नाही तर पोटात जात होतं तिच्या. तर याला आहे ना डिस्ट्रॉय करून टाकतो नाही तिकडं वर तेवढं चिपकवून टाकतो. तर चला मग आपले ढोरं तर चरायलेत मस्त इकडं. मीच बसतो या झाडाखाली मस्त लगे. आता टावेल आणली इकडे पोहायला जायचे तळ्यात. हे बघा आता माझा लहान पोहायला इकडं. चला मग. काहीच आमच्या सायनात नाही ना साखळी बनवली. आता कुणाला घालायची. तुझ्याच गळ्यात घाल तू. हे पहा आमच्या सायनात साखळी म्हणजे गळ्यात घालती त्यानं. सोन्याची साखळी सोन्याची. तर ही पहा लहानपणी आम्ही पण अशात बनवायचो. ते लिंबाचं झाड आहे ना त्याच्या अशा काड्या थोडं सायनातनं साखळी बनवलेली आहे. आपण एखाद्या गोऱ्याच्या गळ्यात घालू तिकडं. तर गोऱ्याच्या गळ्यात घालू आपण एखाद्या. आणि गोरे पण गेले आपली तिकडे कलवू. चाल तू बस मी कलवतो जाऊ दे. आता आम्ही मोर चिवडा आणला होता. इकडे ढोरं पण चरायला मस्त. तर आम्ही बी चरतो चिवडा खाऊन घेतो आम्ही. तर चला मग तिकडे गेले बारकं. शेपा मित्रांनो आता इकडे आलो तळ्याकडे घेऊन ढोरं आमची. शेपा इकडे तळ आहे. केवढं तळ आहे पहा फुल भरलेलं आहे. मसडी आपल्या तिकडे गेल्या. ढोरं आहेत मस्त इकडं. शेपा आपल्या मसडी इकडे येतात. तर आता चारतो मस्त यायला मी शेपा. आणि जरा थांबून पोहतो बी आम्ही. आता आलो इकडं तळ्याकडं. हे पहा आमच्या साईनात. आता आम्ही जराशी पोहतो. डबल शिरवाळ आलं की हो. हे पहा डबल शिरवाळ आलं. पोहा म्हणलं मस्त. आता ऊन पडलं होतं नेमकं डबल शिरवाळ आलं. चला आता पोहतो आम्ही. पहा मित्रांनो आमचे ढोरं तिकडे चरायला जाणार. आमचा साईनाथ आणि मी मस्त पोहायला पाण्यात. ते पहा साईनाथ आमचा सरपंच आमचा तिकडे ढोरं वळायला आहे. आमचा लहान भाऊ ढोरं वळायला आहे मस्त इकडे पाच तळं. ते पहा साईनाथ आम्ही दोघं मस्त तळ्यात पोहायचो. कोण जर पडला तर घेते 14,000. वॉटरप्रूफ थोडा फोन आहे आपला.
चला मित्रांनो मग आम्ही पोहोचू आता. चला मग फायनल. तळ्याकडून डबल आपल्या पडकात गुरं आणले ते ढोरं सगळे, कारण की घराकडे नेत होतो तर आपल्या 1-2 गाई ज्या होत्या ना त्या डबल पडकात चराय टिकल्या. म्हणलं चला यायचं पोट भरलं नसेल कदाचित म्हणून डबल आता चराय सोडले. आणि खरंच मित्रांनो पोट काय भरलं नव्हतं याचं. मग आता डबल चराय सोडले इथे या आमच्या अलीकडच्या पडकात. आता अजून थोडा वेळ चारतो आणि मग जेव्हा शी गाय ढकल तेव्हा नेऊन लागतील ढोरं. तर चला मग मित्रांनो आता ढोरं घेऊन आपले गोठ्यावर. तर चला आता जगले मस्त टामटूम फुगले तर जातो गोठ्यावर घेऊन यायला. तर चला मग.